ही अशी रेसिपी आहे। ही रेसिपी करायला सोपी आहे, जास्त साहित्य लागत नाही। आपल्या घरात जे साहित्य अवेलेबल असतं त्यातूनच ही चविष्ट अशी रेसिपी तयार होते। जास्त वेळ सुद्धा ही रेसिपी घेत नाही। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक वाटी चण्याची डाळ घ्यायची आहे। ही कच्ची चण्याची डाळ घेतलेली आहे। त्याच्यानंतर ही चण्याची डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि छान अशी ती बारीक करून घ्यायची। इथे त्याचं पूर्ण पीठ तयार करायचं नाही, आपल्याला जाडसर असं हे बारीक करून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, जाडसर असं हे मी बारीक करून घेतलेलं आहे। याच्यानंतर हे जे पीठ आपण तयार केलेलं आहे ते एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, या पिठामध्ये जाडसरपणा सुद्धा आहे आणि असं एकदम बारीक असं सुद्धा पीठ आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालून झाल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून जे आपण मीठ घातलेलं आहे ते या सगळ्या पिठाला लागलं जाईल। याच्यानंतर एक वाटी पाणी घ्यायचं आहे। ज्या वाटीने तुम्ही डाळ मापून घेतली होती त्याच वाटीने आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे। जर तुम्ही एक वाटी डाळ घेतली असेल तर तुम्हाला एक वाटी पाणी घ्यावं लागेल। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। हे पीठ आपल्याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। त्याच्यानंतर गॅसवरती आपल्याला छोटंसं भांडं ठेवायचं आहे। हा मी छोटा पॅन इथे वापरलेला आहे। तुमच्याकडे छोटी कढई असेल तुम्ही ती वापरली तरीही चालेल। या पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। गॅस चालू करायचा आहे आणि तेल थोडंसं तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे, अर्धा चमचा हळद आणि ते तेलामध्ये छान असं फ्राय होऊन द्यायचं आहे। इथे तुम्ही गॅस कमी करू शकता। त्याच्यानंतर अर्धा चमचा बडीशेप घालायची, कच्ची घालू शकता, भाजकी घातली तरीही चालेल आणि अर्धा चमचा आपल्याला इथे सफेद तीळ घालायचे आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, सगळे पदार्थ आपले छान असे तेलामध्ये फ्राय झालेले आहेत। हे पदार्थ जेव्हा फ्राय होतात त्याच्यानंतर तुम्ही गॅस बंद करू शकता, जेणेकरून ते जास्त शिजणार नाहीत, जास्त फ्राय होणार नाही। 10 मिनिटे झालेली आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, हे पीठ छान असं आपलं भिजायला सुरुवात झालेली आहे। जी आपण जाडसर अशी डाळ वाटून घेतली होती ती सुद्धा यामध्ये छान अशी भिजली जाते। त्याच्यानंतर आपण जो तडका तयार केलेला आहे तो तडका आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। तडका घालून झाल्यानंतर हे परत एकदा छान असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून जो आपण तडका घातलेला आहे त्याची चव या पिठाला येईल। हे पीठ आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे, तुम्हाला दिसत असेल बघा, आणि याच्यावरती परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। याच्यानंतर इथे आपल्याला गॅस गरम करायचा आहे आणि या गॅसवरती तुम्हाला एक चाकू घ्यायचा आहे। त्या चाकूचं जे तोंड आहे ते आपल्याला गरम करायचं आहे आणि अशा प्रकारची तुम्हाला छोटी बॉटल घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मध्यभागी छोटासा होल करून घ्यायचा आहे। तुम्ही चाकूच्या मदतीने करू शकता किंवा तुम्हाला जी काही आयडिया येत असेल तुम्ही त्या प्रकारे छोटा होल करून घेऊ शकता। जर तुम्हाला मोठा करायचा असेल तुम्ही मोठा सुद्धा करू शकता। हे जे पीठ आपण भिजत ठेवलं होतं ते चमच्याच्या मदतीने आपल्याला या बॉटलमध्ये भरायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे। हे पीठ बॉटलमध्ये भरण्याची जास्त वेळ लागत नाही, कमी वेळात ही बॉटल पूर्णपणे भरून जाते। जर तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल, प्लॅस्टिकची बॅग, तुम्ही त्याच्या मदतीने सुद्धा हे पीठ भरू शकता। पण जास्त भांडे आपल्याला खराब करायचे नाहीत, कमी साहित्यात होणारी ही रेसिपी करायची आहे, सो तुम्ही चमच्याच्या मदतीने भरू शकता आणि अशा प्रकारे हे वरचं तुम्ही झाकण लावून घेऊ शकता। गॅस आपल्याला चालू करायचा आहे, त्याच्यावरती तेलाची कढई ठेवायची आहे। अर्ध कढई तुम्ही तेल घेऊ शकता। तेल तापल्यानंतर तुम्हाला ही बॉटल प्रेस करायची आहे, जेणेकरून यामधून छोटे छोटे गोळे बाहेर येतील। तुम्ही जेवढी बॉटल प्रेस कराल तेवढे मोठे मोठे गोळे येतील। तुम्हाला जसे हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही ही बॉटल प्रेस करायची आहे। जर तुम्हाला छोटे गोळे हवे आहेत तर बॉटल थोडीशीच प्रेस करा आणि जर तुम्हाला मोठे मोठे गोळे करायचे असेल तर तुम्ही बॉटल जास्त प्रेस करू शकता, जेणेकरून त्यातून मोठे असे गोळे बाहेर येतील। हे छान असे क्रिस्पी फ्राय झालेले आहेत, सो तुम्ही हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकता। याच्यानंतर आपण मोठे गोळे बनवणार आहोत, बॉटल जास्त प्रेस करून। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटे किंवा मोठे असे गोळे बनवून घेऊ शकता। इथे तुम्हाला दिसत असेल बॉटल मी जास्त प्रेस करून हे मोठे गोळे तयार केलेले आहेत। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।